हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 यातील 22 ते 26 असा श्लोक पाहणार आहोत. ऍक्च्युली मेसेज मध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन माझ्याकडनं झालं नाही, त्यामुळं फक्त 22व्या श्लोकाबद्दल आलेलं आहे. तर आपण 22 ते 26 या एवढा श्लोक पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 10 विभूती योग यामधील 22 ते 26 श्लोक पाहूया. 22वा श्लोक आहे. पहिल्यांदी श्लोक वाचते, अर्थ वाचते आणि मग आपण तात्पर्यासह थोडं थोडं स्पष्टीकरण पाहत जाऊया. वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतनाम् रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसुनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणाम् अहम् पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कन्दः सरसाम् अस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिराम् अस्मि एकम् अक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद गंधर्वाणां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनीः. तर यातील अर्थ पाहूया सगळ्याचे. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, पदार्थ आणि चेतन तत्व यातील भेद हाच आहे की पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते, म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे. जड तत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं की वेदानाम सामवेदोस्मि, म्हणजे आपण पाहतो की 4 वेद आहेत, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर ऋग्वेदामध्ये बऱ्यापैकी कर्मकांड किंवा ऋचा आहेत, स्तुतीपर अशी आहेत. वेदामध्ये वृक्षायुर्वेद किंवा आयुर्वेद याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये युद्धकलांचं वर्णन आहे आणि सामवेदामध्ये सर्व ज्या कला आपण म्हणतो ना, गायन कला किंवा संगीत कला, नृत्य यांचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. विद म्हणजे जाणणं आणि त्याच्यापासून वेद हा शब्द येतो. त्यामुळे अशा 4 वेदांमध्ये जर पाहिलं तर जर त्याचं आपण थोडस एकमेकांशी थोडं कंपॅरिझन केलं किंवा तुलना केली तर काय लक्षात येतं की प्रत्येक वेद हा काहीतरी ज्ञान देणारा आहे, किंवा काहीतरी युद्धकला किंवा अशा प्रकारचं जे जीवनाला आवश्यक गोष्टी आहेत, ज्ञान म्हणा किंवा युद्धकला या प्रकारचं वर्णन अधिक प्रमाणात येतं. परंतु आनंद देणारी गोष्ट काय राहते तर संगीत किंवा एखादी कला जेव्हा आपण शिकतो तर तेव्हा ती आपल्या मनाला आनंद देत असते.
त्यामुळे सामवेदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून भगवंत इथं म्हणतात की वेदांमध्ये सामवेद मी आहे. म्हणून आपण पाहतो की जेव्हा आपण दशावतार पाहतो भगवंतांचे, किंवा त्या त्या अवतारानुसार किंवा त्या त्या युगानुसार भगवंतांनी येऊन कशा पद्धतीच्या लीला केल्या, हे जेव्हा आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे एक रुची येते किंवा भगवंतांबद्दल आदर निर्माण होतो, त्यांचं शौर्य आपण जाणू शकतो. परंतु आपण ज्या गोष्टीमध्ये स्वतः सुद्धा सहभाग घेऊ शकतो, तसा 500 वर्षापूर्वी जो श्री चैतन्य महाप्रभू किंवा गौरांग प्रभू महाप्रभू यांचं जे अवतरण, म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा या अवतारामध्ये आले, तेव्हा त्यांनी आपल्याला काय दिलं, तर नामसंकीर्तन दिलं. आणि त्याच्यामध्ये काय आहे की असं एकत्र येऊन हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप करताना नृत्य, हे ते भक्त म्हणून कशा पद्धतीने आपल्याला शिकवतात, तर ते सुद्धा डान्सिंग कीर्तन किंवा नृत्य करत जे संकीर्तन आपण करतो, तर त्याच्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो आणि आपल्याला एक प्रकारचा आनंद सुद्धा मिळतो. तर अशा पद्धतीने आपण जाणू शकतो की हे जेव्हा आपण या गाणं किंवा नृत्य या गोष्टींचा आपण जेव्हा वापर करतो, तर त्या गोष्टी आनंददायी असतात आणि त्या आपण प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकतो. म्हणून सामवेद हा अतिशय महत्वाचा आपण पाहू शकतो की भगवंत म्हणतात की सामवेद मी आहे. नंतर म्हणतात की देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र आहे. तर आपल्याला माहितीये की सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ स्थान किंवा राजा असणं, तर हे जे आहेत ज्यांच्याकडे पावसाचं मुख्य हे डिपार्टमेंट आहे आणि ते शौर्य, युद्ध, वैभव याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, तर असे इंद्र म्हणजे भगवंत आहे. नंतर पुढे म्हणतात की इंद्रियाणाम मनश्चास्मी. तर आपण 5 प्रकारची इंद्रिय आणि 5 प्रकार म्हणजे 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आणि 5 प्रकारची कर्मेंद्रिय असं म्हणतो. तर तेव्हा ज्ञानेंद्रियामध्ये श्रवणेंद्रिय, रसनेंद्रिय, पुन्हा चक्षुषेंद्रिय म्हणजे जे आपण पाहतो, नंतर घ्राणेंद्रिय म्हणजे ज्याने आपण गंध घेतो, आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा. ही 5 इंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रियामध्ये हात, पाय, उपस्थ, गुद या प्रकारची कर्मेंद्रिय. तर हे जरी आपण 10 इंद्रिय म्हणत असू, तरी सुद्धा या इंद्रियांना एक प्रेरक किंवा प्रेरणा देणारा किंवा त्यांचं काम व्यवस्थित करून देणारी शक्ती म्हणजे हे 6वं इंद्रिय. तर ते म्हणजे मन. कारण एखादं आपण समजा स्वयंपाक करत असू, स्वयंपाक करताना आपले हात काम करतायत, सगळं आपण व्यवस्थित सगळं हे करतोय, फोडणी देतोय, परंतु आपण मनामध्ये काहीतरी दुसराच विचार करतोय, तर ते जेवण हे कुठल्या भावनेने केलेलं आहे आणि मग त्याच्यातून जे काही पोषण मिळणार, तर त्याचा पण आपण नक्कीच विचार करू शकू. किंवा एखाद्या वेळेस आपण आपलं मन उदास असेल, तर आपलं हात काम करतं की म्हणजे मुखामध्ये अन्नाचे घास टाकायचे, जीभ पण त्याचा आस्वादन घेतीये, परंतु तरी सुद्धा ते अन्न आपण म्हणतो ना गोड लागत नाही, कारण मन आपलं तिथं थाऱ्यावर नसतं. तर अशा पद्धतीने मन हे जे 6वं इंद्रिय आहे, ते अतिशय महत्वाचं आहे, की जे या पाचही किंवा 10ही इंद्रियांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त देखील करतं आणि त्या इंद्रियाचा विषयार्थ योग्य पद्धतीने समजून घेण्याचा सुद्धा एक मुख्य कारण म्हणून मन याचा आपण मुख्यतः आपण रोल त्याचा पाहू शकतो. तर म्हणून इंद्रियाणाम मनश्चास्मी. नंतर काय म्हटलंय की भूतानाम अस्मि चेतना. तर याच्यामध्ये भूतानाम म्हणजे ज्या गोष्टींचं अस्तित्व आहे, थोडक्यात सजीव किंवा प्राणी मात्र, यांच्यामधली चेतना शक्ती जी आहे, तर ती म्हणजे भगवंत आहे.
तर आपण इस्कॉनचं जे नाव आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तर इथे सुद्धा काय आपण करतो की भावना, कृष्ण भावना असं म्हणतो. त्यामुळे आपण जे काम करणार आहोत ते चेतनेवरतीच काम करणार आहोत. तर चेतना तत्व म्हणजे काय की हे आत्मतत्व, की जे आपल्या ह्या संपूर्ण जड शरीराला एक कार्य करण्याची प्रेरणा देतं. म्हणजे जसं स्विच आपण ऑन केला, बटन दाबलं की लाईट लागते, तर त्यातला जो विजेचा प्रवाह आहे हा आपल्याला दिसणार नाही, परंतु त्याची आपण अनुभूती, लाईट लागणं किंवा मोटर चालू होणं, अशा कित्येक प्रकारे आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. त्यामुळं आपल्याला दिसताना काय दिसतं की एक पांचभौतिक शरीर दिसतं, परंतु त्याला प्रेरक जे तत्व आहे, तर ही चेतना, ही आपल्याला जरी दिसत नसली तरी सुद्धा आपण पाहिलं की एका केसाच्या आगराच्या एक दशसहस्रांश म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. तर इतकी सूक्ष्म गोष्ट असली तरी सुद्धा किती महत्वाची आहे. तर त्यामुळं हे चेतना तत्व म्हणजे भगवंत आहे. आणि आपण या चेतनेवरतीच, म्हणजे आपण दुसरा जो अर्थ घेतला की भावना या स्वरूपामध्ये किंवा चेतना शुद्ध करणं, तर अशा स्वरूपामध्ये जरी अर्थ घेतला तरी सुद्धा आपण जे काम करतो तर ते चेतना याच्यावरती आपण काम करत असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भूताना म्हणजे सर्व प्राणी मात्रांमधली चेतना म्हणजे भगवंत आहे. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय की सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की एकूण 11 रुद्र आहेत, त्यांच्यापैकी भगवान शंकर प्रमुख आहेत. तर आता सृष्टीची उत्पत्ती जेव्हा होते तेव्हा त्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी मुख्य कार्य असतात. तर उत्पत्ती ही रजोगुण प्रभावामुळं ब्रह्माजी करतात, सत्वगुणाच्या प्रभावाखाली विष्णू हे त्याचं स्थिती राखतात आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली शंकरजी या सृष्टीचा प्रलय घडवून आणतात. तर असा तमोगुणी अवतार म्हणजे हे रुद्र आहेत. आणि जे आध्यात्मिक जगतामध्ये सदाशिव म्हणून सुद्धा स्थित आहेत. तर आता ह्यांचे 11 अवतार आहेत. तर त्याची नावं जस्ट आपण पाहूयात. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अपिर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव. तर ह्या 11 रुद्रांपैकी शंभू किंवा शंकर, वैष्णवानाम यथा शंभू असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. तर हे शंकरजी म्हणजे या सर्व रुद्रांमधले शंकर, म्हणजे श्रेष्ठ तत्व थोडक्यात. तर ते म्हणजे भगवंत आहेत. नंतर यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर आणि हा यक्ष आणि राक्षसांचा अधिपती तसेच देवदेवतांचा कोषाध्यक्ष आहे आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे. तर यक्ष म्हणजे कोण, तर उद्यान म्हणजे देवी देवतांचं उद्यान किंवा निधी, संपत्ती ह्याचं रक्षण करणारे म्हणजे यक्ष. तर काही यक्ष खूप सुंदर, नित्य तरुण, विलासी असे आहेत, तर काही कुरूप आहेत. तर या सगळ्या यक्षांमध्ये कुबेर हे संपत्ती किंवा समृद्धीचा देव म्हणून ओळखले जातात आणि हे सर्व देवदेवतांचे कोषाध्यक्ष आहेत. ते कुबेर म्हणजे भगवंत आहेत. आणि आपण आपल्याला माहितीये की रावणाचे हे सावत्र भाऊ आहेत कुबेर, आणि म्हणून जे रावणाच्या मनामध्ये कुबेरा इतकी संपत्ती हवी आहे अशी जी एक अभिलाषा असते, तर ती त्यांच्या आईंनी तसं संस्कार केलेला असतो त्यांच्यावरती, आणि म्हणून रावण त्यासाठी म्हणजे त्या उद्देशाने तो प्रेरित असतो. तर अशा प्रकारे
यक्षांमध्ये कुबेर म्हणजे भगवंत आहे. त्याच्यानंतर मेरू पर्वत याच्यामधले सर्व पर्वतांमधले मेरू म्हणजे भगवंत आहेत. तर मेरू पर्वत हा त्यातील प्राकृतिक साधन संपत्तीसाठी विश्वविख्यात आहे. तर आता मेरू पर्वताबद्दल जर पाहिलं तर तो मेरू पर्वत हा हिमालयाच्या म्हणजे गंगोत्रीच्या ठिकाणी 3 शिखर असणारा असा हा पर्वत म्हणून सांगितलेला आहे. काही ठिकाणी त्याचा सोन्याचा पर्वत म्हणून वर्णन आलेलं आहे. तर परंतु हा आपल्याला म्हणजे सोन्याचा म्हणून असं आपल्या भौतिक दृष्टीला तो तसा दिसत नाही. तर हा जो मेरू पर्वत आहे हा ब्रह्माजी आणि सर्व देवी देवतांचं स्थान आहे. तर अशा प्रकारे मेरू पर्वताचं वर्णन आलेलं आहे की सोन्याचा पर्वत म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. तर थोडक्यात काय की ज्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक साधन सामुग्री जिथं उपलब्ध होतात तर ते स्थान म्हणजे हा मेरू पर्वत आहे आणि त्याचं स्थान हे गंगोत्रीच्या इथं आहे. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय की हे अर्जुना, पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, स्वर्ग लोकातील देवतांमध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्याला स्वर्गाधिपती असे म्हटले जाते. इंद्राच्या गृहलोकास इंद्रलोक असे म्हणतात. बृहस्पती म्हणजे इंद्राचे पुरोहित होत आणि इंद्र हा राजाधिराज असल्यामुळे बृहस्पती ही प्रमुख पुरोहित आहेत. ज्याप्रमाणे इंद्र राजाधिराज आहेत त्याप्रमाणे शंकर आणि पार्वती यांचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे. सर्व जलाशयांमध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्णांच्या या सर्व विभूती त्यांचे परमश्रेष्ठत्व सुचवितात. तर याच्यामध्ये आपण बृहस्पती म्हणजे देवतांचे गुरु असं जाणू शकतो. तर हे काय करतात तर ज्ञान आणि सौभाग्य प्रदान करतात आणि थोडक्यात पुरोहित आहेत म्हणल्यानंतर यज्ञ करतात आणि यांच्या विना कुठलाच यज्ञ सफल होत नाही. हे अंगिरा महर्षींचे पुत्र आहेत आणि ते युद्धामध्ये अपराजित किंवा त्यांना कोणी असं पराजित करू शकत नाही म्हणून योद्धा लोक यांची प्रार्थना करतात आणि हा ब्रह्माजींचा अवतार आहे. तर अशा पद्धतीने आपण बृहस्पतींबद्दल जाणू शकतो की सर्व देवतांचे राजा म्हणजे इंद्र आणि त्यांचे गुरु म्हणजे बृहस्पती, त्यामुळे त्यांचं सुद्धा तेवढं श्रेष्ठ स्थान आहे. त्यामुळं पुरोहितांमधले प्रमुख पुरोहित बृहस्पती हे म्हणजे भगवंत आहेत. त्याच्यानंतर कार्तिकेय आपल्याला माहितीये की गणेशजींचे मोठे भाऊ किंवा शिव पार्वती यांचे पुत्र म्हणजे कार्तिकेय. तर हे देवतांचे मुख्य सेनापती आहेत किंवा प्रधान सेनापती आहेत आणि त्यामुळं ज्या गोष्टी म्हणजे इंद्राच्या संबंधितल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यातलं सर्वश्रेष्ठ स्थान जे आहे ते म्हणजे भगवंत आहेत. त्यामुळं सर्व सेनापतींमध्ये श्रेष्ठ कोण आहेत तर कार्तिकेय आणि ते कार्तिकेय म्हणजे भगवंत आहेत. तर कौमारम संप्रदायामध्ये यांची पूजा विशेषतः होते. त्याच्यानंतर सरसाम अस्मी सागर, तर आपल्याला माहितीये की अंतरिक्षातून किंवा आकाशातून जेव्हा पाऊस पडतो किंवा वर्षाव होतो तर तेव्हा हे जे पाणी आहे हे विविध ठिकाणी साठलं जातं. मग नद्यांच्या स्वरूपामध्ये ते वाहत राहतं, जमिनीमध्ये ते मुरतं आणि ह्या सगळ्या नद्यांचा प्रवाह जेव्हा एकत्रित येऊन मोठा जलाशय तयार होतो तर तो जलाशय म्हणजे समुद्र, ज्याला आपण म्हणतो ना की अथांग आहे, की त्याचा थांग असं लागत नाही, की त्याचं सीमा आपल्याला लक्षात येत नाही.
किंवा त्याची खोली आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून जलाशयांमधला सागर म्हणजे मी आहे, की जिथं अनेक नद्या या एकत्र येतात तरी सुद्धा तो स्थिर असतो, किंवा काही वेळेस नद्यांचा प्रवाह आटला तरी सुद्धा त्याचं अथांगत्व हे टिकून राहतं. त्यामुळं काहीही होऊ देत, परंतु तो मात्र एक स्थिर भावाने त्याचं एक समृद्ध असं एक स्वभाव तो टिकवून असतो. आणि वर करणी आपल्याला तो एक शांत अथांग असा एक विस्तीर्ण असा जलाशय म्हणून आपल्याला लक्षात येतो. तर असा जलाशयांमधला समुद्र किंवा सागर म्हणजे मी आहे, असं आपल्याला भगवंत सांगतायत. त्याच्यानंतर पुढे म्हणतायत की महर्षींमध्ये भृगु मी आहे, ध्वनींमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, आणि अचल अस्तित्वांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. तर भृगु ऋषी, एक मिनिट तात्पर्यामध्ये आपण पाहूया. ब्रह्मांडामधील प्रथम जन्मलेले जीव ब्रह्मदेव यांनी विविध योनींच्या विस्ताराकरिता अनेक पुत्रांना जन्म दिला. या पुत्रांपैकी भृगु सर्वात सामर्थ्यशाली ऋषी आहे. म्हणजे भृगु ऋषींबद्दल आपण लक्षात घेतलं की ते साक्षात ब्रह्माजींचे पुत्र म्हणून आहेत आणि सप्तर्षींपैकी एक आहेत. आणि त्यांनी भृगु संहिता लिहिलेली आहे की ती जी ज्योतिषामधली सर्वश्रेष्ठ अशी संहिता आहे. म्हणून ज्योतिष विषयक अशी ही भृगु संहिता त्यांनी लिहिलेली आहे. आणि ते ब्रह्माजींचे मानस पुत्र आहेत, म्हणजे मनाद्वारे ते तयार झालेले आहेत. मनुस्मृतीमध्ये पण यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि भृगु ऋषींबद्दल एक गोष्ट आहे की जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांमधले श्रेष्ठ देव कोण आहेत असा जेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा मग भृगु ऋषी ती परीक्षा करतात आणि ते ब्रह्माजींकडे जातात सत्यलोकामध्ये. आणि तिथे जाऊन तिथे दंडवत प्रणाम करण्यास ते नकार देतात. आणि म्हणून मग तिथे ब्रह्माजी क्रोधित होतात. मग ते कैलाश पर्वतावर जातात आणि शिवजी हे खूप आनंदित होतात त्यांना पाहून, आणि मग आलिंगन देण्यासाठी पुढे येतात. परंतु ते आलिंगन स्वीकारण्यास भृगु ऋषी नकार देतात. आणि म्हणून शिवजी क्रोधित होतात आणि आपला त्रिशूळ ते काढतात. तेव्हा मग पार्वती देवी त्यांना थांबवतात. आणि मग ते वैकुंठामध्ये जातात की जिथे विष्णू हे झोपलेले असतात आणि लक्ष्मीजी तिथे असतात. मग त्यांना उठवण्यासाठी ते त्यांच्या छातीवरती लाथ मारतात. आणि मग त्या गोष्टीनं किंवा त्या लाथेनं विष्णू उठतात आणि भृगु ऋषींना नमस्कार करतात आणि त्यांच्या पायांना ते मसाज करतात. आणि हे पाहून उलट लक्ष्मीजी क्रोधित होतात. परंतु ह्या परीक्षा घेतात जेव्हा भृगु ऋषी, तेव्हा मग ते म्हणतात की विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत या तिघांमध्ये. तर अशा पद्धतीने भृगु ऋषींचं आपण थोडस माहिती पाहिली. त्याच्यानंतर म्हणतात की ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे. तर ध्वनी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीतला कारण म्हणजे हा ध्वनी आहे, हे आपल्याला माहितीये की ब्रह्माजींना फक्त तप एवढे शब्द ऐकू येतात आणि मग ब्रह्माजी तपश्चर्या करतात आणि मग महत्तत्व किंवा पहिलं जे पंचमहाभूतातलं तत्व जे निर्माण होतं ते म्हणजे आकाश, की ज्याचा गुण हा शब्द आहे. त्यामुळे ध्वनी हा खूप महत्वाचा या सृष्टी उत्पत्तीमधला एक घटक आहे. आणि या ध्वनीमधला ओंकार म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतायत. तर ओंकारामध्ये पण अ उ म असे 3 वर्णाक्षर जोडलेली आहेत की जे उत्पत्ती, स्थिती, लय किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा शरीरामधलं वात, पित्त, कफ किंवा मानस दोषांमधलं रज, सत्व, तम यांचं असं तिन्हींचं असं एकत्रीकरण म्हणजे ओंकार. म्हणजे एवढी ती शक्ती आहे की ज्याच्यामध्ये स्थिती,
उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी शक्ती आहे. ओंकाराबद्दल आपण खूप विस्तृत वर्णन सुरुवातीला आपण पाहिलेले की प्रणव, ओंकार प्रणव म्हणजे मी आहे, तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण लेक्चर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर थोडक्यात हा ओंकार म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. तर आपण एक लक्षात घेऊ शकतो की सृष्टी उत्पत्ती ही ध्वनीमधनं होते. ब्रह्माजी सुद्धा सृष्टीची उत्पत्ती ध्वनीद्वारे करतात. त्यामुळे आपण लक्षात काय घेतलं पाहिजे की आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा या ध्वनीमधनं होणं गरजेचं आहे. हा ध्वनी म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप, की जो जप यज्ञ हा सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे असं भगवंत म्हणतात. तर हे सगळ्यात आपल्याला महत्वाचं आहे की सर्व जपयज्ञांमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परम पवित्र रूप आहे. कधी कधी पशुयज्ञांचे विधान केले असते, परंतु हरे कृष्ण महामंत्राच्या यज्ञामध्ये हिंसेचा प्रश्न मुळीच उद्भवत नाही. हा यज्ञ अत्यंत सुलभ आणि अत्यधिक शुद्ध आहे. सर्व गृहलोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचेच रूप आहे. म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वत सुद्धा श्रीकृष्णांचेच रूप आहे. पूर्वीच्या श्लोकात मेरू पर्वताचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु मेरू पर्वत कधी कधी हलविता येतो. हिमालय पर्वत मात्र अचल आहे, म्हणून हिमालय पर्वत हा मेरू पर्वताहूनही श्रेष्ठ आहे. तर याच्यामध्ये मेरू पर्वताबद्दल सांगितले की अचल किंवा जो स्थिर आहे, तर त्या अचल अचल गोष्टींमधला श्रेष्ठ असा हिमालय म्हणून मी आहे. आपण हिमालयाची महती जाणतो की सर्व देवी देवता म्हणा किंवा ऋषी, अनेक थोर संत किंवा विविध संप्रदायातली श्रेष्ठ ऋषी हे हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जातात आणि तिथून आपल्याला लक्षात येतं की खूप मोठमोठ्या ज्ञानांचा स्रोत तिथून त्यांना तिथं सुचलेला आहे आणि तिथून त्याचं उगम किंवा आपल्या पूर्ण संपूर्ण मानवसृष्टीला त्याचा आपल्याला त्याचा त्या निर्मिती तिथं झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हिमालयाचं वर्णन हे आपल्याला माहितीये की सर्व ज्ञानांचा उगम आहे, भक्तीचा उगम आहे किंवा इव्हन आरोग्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचं उत्पत्ती स्थान ही हिमालयामध्ये आहे. आणि असा श्रेष्ठ हिमालय म्हणजे भगवंत आहेत. आणि सगळ्यात आपल्याला म्हणजे भक्ती मार्गासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जपयज्ञ म्हणून मी आहे असं भगवंत इथं सांगतायत. तर आता प्रत्येक युगासाठी एक एक तपश्चर्या किंवा एक एक यज्ञ सांगितलेला आहे. तर सत्ययुगामध्ये जर आपण पाहिलं तर कित्येक म्हणजे हजारो वर्षांची तपश्चर्या करतात. तर हे शक्य आता नाहीये आपल्याला, कारण आपलं आयुष्य जरी 100 वर्ष म्हणलं तरी एक 50-60 वर्ष ऍव्हरेज आत्ता आहे. त्यामुळं असं हजारो लाखो वर्षांची तपश्चर्या ही आपल्याला शक्य नाहीये, किंवा काही वर्षांची तपश्चर्या सुद्धा शक्य नाहीये, कारण ती शांतता किंवा निसर्गाची तेवढी जवळीक हे हल्ली कलियुगामध्ये शक्य नाहीये. त्याच्यानंतर विविध प्रकारचे यज्ञ जे आहेत जे द्वापार युगामध्ये सांगितलेले आहेत, तर त्याच्यासाठी ते मंत्रोच्चारण करण्यासाठी तेवढं ज्ञान किंवा तेवढ्या श्रेष्ठतेचा ब्राह्मण मिळणं कलियुगामध्ये शक्य नाही, किंवा तेवढी साधना एखाद्याची असणं हे आणि हे दुर्मिळ गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आणि तेवढ्या वनस्पती, तेवढ्या शक्ती असणाऱ्या किंवा तेवढ्या वीर्यवान वनस्पती या देखील उपलब्ध असणं शक्य नाहीये. त्यामुळं तो जो यज्ञ आहे तो आपण हल्ली करू शकत नाही. त्याच्यानंतर मूर्तीपूजा ही जी सांगितलेली आहे त्रेतायुगामध्ये, तर त्याच्यामध्ये
मूर्तीपूजेला सुद्धा, म्हणजे मूर्तीपूजेचा नक्कीच महत्व आहे, परंतु त्याची सुद्धा काही विशिष्ट पद्धती आहे, किंवा अ, काही काळामध्ये आपण मूर्तीपूजा करू नाही शकत आणि तेवढा वेळ असणं, किंवा त्याच स्थानामध्ये राहून आपण ती पूजा करणं, हे जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या अ, हल्ली शक्य आहेत, नाहीयेत असं नाही, परंतु जर आपण तुलना केली तर आपल्याकडे तेवढा देखील वेळ बऱ्याचदा नसतो. त्यामुळं मूर्तीपूजा ही सुद्धा फारशी आपण कलियुगासाठी गृहीत धरू शकत नाही. म्हणून कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ जो सांगितलेला आहे, की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर या महामंत्राचं एकत्रित येऊन जेव्हा आपण संकीर्तन करतो, तर आपल्याला माहितीये की नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, तत्रार्पिता स्मरणे नियमित न काला, असं शिक्षाष्टकम मध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी माझ्या सगळ्या शक्ती या विविध नामांमध्ये मी त्या दिलेल्या आहेत, आणि म्हणून हा जपयज्ञ हा अत्यंत महत्वाचा आहे, की जो भगवंतांचाच शब्दरूपी अवतार आहे आणि त्याच्यामध्ये भगवंतांच्या सर्व शक्ती सामावलेल्या आहेत. त्यामुळं आणि मग हाच यज्ञ, किंवा असंच हाच महामंत्राचा यज्ञ का, तर याचं उत्तर देखील म्हणजे आपण सगळे जेव्हा आरती म्हणतो तेव्हा हरे कृष्ण, सॉरी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, असं आपण म्हणतो. परंतु हा वेदांमधला आलेला मंत्र आहे आणि वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना आहे. ब्राह्मण म्हणजे गुणानुसार, किंवा गुण आणि कर्मानुसार ब्राह्मण, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ज्यांची तेवढी आकलन शक्ती आहे, किंवा सत्सद विवेक बुद्धी आहे, तेवढी बौद्धिक क्षमता आहे, अशा लोकांना तो मंत्र तिथं दिलेला आहे. आणि कलियुगामध्ये हाच महामंत्र श्री चैतन्य महाप्रभूंनी उलटा केला आणि हरे कृष्ण हा आधी आला आणि हरे राम नंतर आला, आणि अशा पद्धतीने त्यांनी तो हे करून सगळ्यांसाठी तो खुला केला. त्यामुळे आपण कुठल्याही अवस्थेमध्ये जेव्हा या महामंत्राचं जप करतो, तेव्हा त्याच्यामध्येच इतकी शुद्धता आहे की त्याला आपल्या शरीराचं किंवा स्थान, काळ, वेळ ह्याचं अशुद्ध असण्याचा कुठलाच फरक पडत नाही, कारण तो महामंत्रच इतका शुद्ध आहे. आणि तो कुठल्याही काळी आपण घेऊ शकत असल्यामुळं, जे भगवंत म्हणतात ना की अंतकालेच्या मामेकम स्मरण मुक्त्वा कले बरम, त्यामुळं हा महामंत्र जेव्हा आपण स्वतः घेऊ शकत असू आपल्या अंतसमयी, किंवा कोणी आपल्या कानांमध्ये हा महामंत्र जेव्हा ऐकू शकेल, कारण बऱ्याचदा कोमामध्ये ती क्षमता, त्या म्हणजे ऍक्टिव्ह असं तो मंत्र जप करणं शक्य नसतं, तर तेव्हा इतर लोक जेव्हा हा महामंत्र त्या व्यक्तीच्या कानामध्ये जरी ऐकवला, किंवा तेही शक्य नसेल तरी हा महामंत्र जेव्हा आपण प्रार्थना स्वरूपामध्ये कुणासाठी जर आपण म्हणत असू, तरी सुद्धा या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जे जी गोष्ट म्हणजे भगवत धामामध्ये जाण्यासाठी, किंवा भगवंतांचं जे आपलं जे सर्वोच्च लक्ष आहे, की भगवंतांचं प्रेम आपल्याला हवंय, किंवा भगवंतांची भक्तिमय सेवा हवी आहे, तर ती जी सर्वोच्च जी आपले ध्येय आहे ते गाठण्यासाठी हा महामंत्र प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये असू देत किंवा कुणी स्मरण केला तरी सुद्धा आपल्याला त्याचा लाभ मिळतो. तर अशा पद्धतीने आपण जाणू शकतो की यज्ञांमध्ये जपयज्ञ म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे, सर्व देवर्षींमध्ये नारद मी आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे, आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ.
तर हा सर्वात उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे. भारतातील लोक आपल्या प्रातःकालीन प्रतिदिन पूजन अर्चन विधीमध्ये पिंपळाचे पूजन करतात. देवदेवतांमध्ये नारदांचीही ते पूजा करतात, कारण नारद सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. म्हणून नारद हे भक्त रूपामध्ये श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. गंधर्व लोकांमधील सर्व गंधर्व अत्यंत मधुर गायन करतात आणि या गंधर्वांमध्ये चित्ररथ सर्वोत्तम आहेत. सिद्ध मनुष्यांपैकी देवहूती पुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचे रूप आहेत. कपिल मुनींना श्रीकृष्णांचा अवतार मानण्यात आले आहे आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर आणखीन एक कपिल विख्यात झाला, पण त्याने सांगितलेले तत्वज्ञान नास्तिकवादी आहे, म्हणून या दोघांमध्ये फार अंतर आहे. तर आपण हे थोडक्यात पाहूयात की अश्वत्थ किंवा पिंपळ हा सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ म्हटलेला आहे. तर आपण म्हणतो ना वड, पिंपळ, उदुंबर, तर ह्या ज्या गोष्टी आहेत पाच पाच प्रकारचे वृक्ष आहेत. तर ही पाच प्रकारचे वृक्ष जे आहेत तर स्त्री म्हणून आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. म्हणजे आपण वडाची पूजा करतो किंवा पिंपळाला जेव्हा आपण त्याचं पूजन करतो, तर आपल्यासाठी त्याच्यातील जे काही शक्ती आहेत किंवा औषधी वीर्य जे आहे तर ते आपल्याला विशेषतः स्त्रियांना खूप महत्वाचं आहे. तर आपण लक्षात घेऊ शकतो की सगळ्या वृक्षांमधला अश्वत्थ किंवा पिंपळ म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. नंतर देवर्षीनाम नारद, हा नारद मुनींची ख्याती आपल्याला माहितीये की तिन्ही लोकांमध्ये मुक्त प्रवेश ज्यांना आहे ते म्हणजे नारद मुनी. आणि आपल्या या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायांमध्ये जर आपण आचार्य परंपरा, गुरु शिष्य परंपरा जर पाहिली तर ब्रह्माजींचे पुत्र म्हणून नारद मुनी हे आपल्याला तिथं या परंपरेचे आचार्य म्हणून आपण त्यांना जाणू शकतो. तर हे नारद मुनी म्हणजे भगवंत आहेत. गंधर्व, गंधर्व म्हणजे काय की अप्सरांचे जे पती आहेत त्यांना गंधर्व म्हणतात आणि ते गायन विविध देवदेवतांसाठी गायन असं करत असतात. तर त्यातले चित्ररथ म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. तर या चित्ररथाबद्दल पण एक गोष्ट येते की जेव्हा पांडव वनवासामध्ये असतात तेव्हा गंधर्व हे रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांच्या अप्सरांबरोबर सहवासात असतात तर तेव्हा हे जेव्हा पांडव येतात तेव्हा पुढे सगळ्यात पुढे अर्जुन असतात आणि मग त्यांना पाहून चित्ररथ त्यांच्यावरती हल्ला करतात आणि मग अर्जुन हे त्यांना ह्या म्हणजे त्या युद्धामध्ये हरवतात. आणि मग हे जे म्हणजे अर्जुन हे आग्नेयास्त्र सोडतात त्यांच्यावरती आणि मग त्यांच्या पत्नी त्यांना म्हणजे पांडवांना शरण येतात आणि मग ह्या चित्ररथाला ते म्हणजे काय म्हणतो आपण सोडून देतात. आणि मग चित्ररथ सुद्धा कृतज्ञता म्हणून त्यांना मग चाक्षुषी विद्या शिकवतात. चाक्षुषी विद्या म्हणजे की थोडक्यात की एखादी गोष्ट कुठल्या रूपामध्ये पाहायची तर ह्याचं ते ज्ञान आहे. तर ती चाक्षुषी विद्या शिकवतात. पुन्हा प्रत्येक पांडवाला ते 100 असे घोडे देतात असं ते एक वर्णन आहे. तर अशा पद्धतीने गंधर्वांमध्ये चित्ररथ म्हणजे मी आहे असं म्हणतात. आणि सिद्धानाम कपिलो मुनी, सिद्ध म्हणजे काय की जे आपण तत्वज्ञान किंवा असं खूप बौद्धिक दृष्ट्या श्रेष्ठ असं जे सिद्ध पुरुष किंवा सिद्ध असं जे म्हणतो ना की ज्यांनी सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर हे तत्वज्ञान ज्यांनी श्रेष्ठ असं तत्वज्ञान ज्यांनी दिलं तर तो सांख्ययोग जो आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिला सांख्ययोग, तर हा कपिल मुनींनी दिलेला आहे. आणि हे कपिल मुनी म्हणजे भगवंतांचेच अवतार आहेत जे कर्दम ऋषी आणि देवहूतींचे पुत्र म्हणून अवतरित होतात. आणि मग सांख्य तत्वज्ञानाचे ते मुख्य स्रोत आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की सिद्धानाम कपिलो मुनी. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टींमधलं सर्वश्रेष्ठ स्थान म्हणजे भगवंत कसे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तर याबद्दल कुणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. आपण इथेच थांबूयात. हरे कृष्ण. आणि उद्या परत अजून काय काय आपल्याला भगवंत ऐश्वर्य दाखवणार आहेत
हे जाणण्यासाठी परत उद्या 2 वाजता उद्या जॉईन व्हा, की ज्याच्यामध्ये अजूनही डिटेलमध्ये वर्णन आहे की कशा पद्धतीने भगवंत सांगणार आहेत की अश्वांमधील समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व उच्चैश्रवा म्हणजे मी आहे. तर अशी खूप रोचक माहिती आपण पुढच्या श्लोकांमध्ये जाणून घेऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज डॉक्टर सौ दीपाली शिंदे माताजी यांनी 10व्या अध्यायातील 22व्या श्लोकावरती अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला नेहमीप्रमाणे आजही केलेलं आहे. माताजींनी श्लोक की वेदानाम सामवेदोस्मी देवानाम अस्मी वासव इंद्रियाणाम मनशास्मी भूतानाम अस्मी चेतना. म्हणजे सर्व वेदांमध्ये मी सामवेद आहे असं भगवंत सांगतायत अर्जुनाला. सर्व देवी देवतांमध्ये मी इंद्र आहे. सर्व इंद्रियांमधील सर्वश्रेष्ठ इंद्रिय मन मी आहे आणि सर्व जीवांमध्ये असलेली चेतना म्हणजे मी आहे. ही चेतना आत्म्यामध्ये स्थित असते आणि म्हणून जीवाचं खरं लक्षण म्हणजे त्याची चेतना आहे आणि ही चेतना शाश्वत असते आणि भगवंतांच्या दिव्य शक्तीद्वारे ही चेतना आपल्याला मिळते की जी ही चेतना देखील दिव्य आहे. कठोपनिषदामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की सर्व चेतनांमध्ये भगवंत हे परम चेतन आहे. तर माताजी आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलंय की सगळ्या यज्ञांमध्ये कसे जपयज्ञ श्रेष्ठ आहे आणि अजूनही आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये विस्तृत वर्णन ऐकायला मिळेल. तर अशा रीतीने चेतनेश्च तनानाम हे कठोपनिषदातलं सार आज माताजींनी आपल्याला 22व्या श्लोकातून छानपैकी वर्णन करून सांगितलेलं आहे. तर इस्कॉन बारामती वैष्णवी समितीकडून माताजी आपले खूप खूप आभार. आणि आपण सर्व वैष्णवी अशाच खूप संख्येने ह्या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित राहायचा आणि आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते. इथे थांबते. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण माताजींना विचारू शकता. हरे कृष्ण. हरी. काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूयात. हरी बोल. थँक्यू दीपाली माताजी. म्हणजे खरं तर आज टास्क होता, एवढे एकदम श्लोका होते 4-5 आणि ते सिक्वेन्स मध्ये असल्यामुळे ते आपल्याला घेणे पण गरजेचे होते आणि अगदी ऐन वेळेस त्यांनी हा क्लास दिला आणि खूप सुंदर क्लास दिला. त्याबद्दल खरेच मनापासून धन्यवाद. आणि उद्या आपल्या नित्यसखी माताजी ज्यांनी अनाउन्समेंट केल्यात आता त्यांचं आहे, तर उद्याही सगळ्या जणी जॉईन करा. थँक्यू दीपाली माताजी. खूप खूप छान छान विश्लेषण केलं. थँक्यू. थँक्यू. चालेल, एंड करूया मग. हो. ओके.